डोंबिवलीमध्ये पुन्हा एकदा MIDC मधील एका कंपनीमध्ये भीषण आग लागली। आग लागलेल्या कंपनीचं नाव इंडो अमाइन्स कंपनी असल्याचं नाव। डोंबिवलीमध्ये आग लागलेल्या कंपनीमध्ये पेस्टिसाइड्स बनवले जातात। आग लागल्याने परिसरात धुराचे मोठमोठे लोट। आगीवरती नियंत्रण मिळवण्यामध्ये अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी। आज आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न। आग लागलेल्या स्थानापासून जवळच असलेल्या अभिनव शाळेतल्या विद्यार्थ्यांना घरी पाठवण्यात आलं। विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये म्हणून शाळा प्रशासनाचा निर्णय। रहिवासी संकुलालगत लागलेल्या या कारखान्यामध्ये भीषण आग। परिसरातल्या कारखान्यांमधून कामगारांना बाहेर काढण्यात यश। MIDC निवासी विभागामध्ये प्रचंड घबराट। डोंबिवलीमधील कंपन्यांमधून शिंदे गटाचे लोक किती हप्ते वसूल करतात हे आधी बघा। या ज्या घटना होत आहेत त्याकडे लक्ष द्या। डोंबिवलीमधील MIDC मधील आगीवरून संजय राऊत यांची एकनाथ शिंदेंवरती टीका। आजूबाजूच्या कंपन्यांमधील कामगारांना सुरक्षित बाहेर काढलं। स्थानिक आमदार रवींद्र चव्हाण यांची ABP माझाला माहिती। महाराष्ट्राला केंद्राकडून केवळ 8,000 कोटी रुपये, UPला 25,000 कोटी तर बिहारला 14,000 कोटींचा निधी। निर्मला सीतारामन यांनी पदभार स्वीकारल्यानंतर जाहीर केला विकास निधी। राज्यसभेच्या जागेसाठी आज उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता। सुनेत्रा पवार, पार्थ पवार, छगन भुजबळ यांचं नाव चर्चेत। भाजपच्या भोसरी आणि चिंचवड या 2 विधानसभा जागांवरती राष्ट्रवादीचा दावा। अजित पवारांचीही संमती असणार। इच्छुक उमेदवारांची माहिती, त्यामुळे महायुतीमध्ये तिढा वाढण्याची शक्यता। उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे पराभूत उमेदवार अमोल कीर्तिकर यांची निकालाच्या विरोधात राज्य आणि केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार। लवकरच न्यायालयातही दाद मागणार। कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मंत्री रवींद्र चव्हाण कोकणच्या दौऱ्यावर। कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये एकूण 2,30,000 मतदार। प्रत्येक तालुक्यामध्ये बैठका घेऊन चव्हाण मार्गदर्शन करणार। भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी घेतली मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट। विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने भेट घेतल्याची माहिती। मुंबई पदवी आणि शिक्षक मतदारसंघामध्ये मनसेने पाठिंबा द्यावा अशी केली मागणी। पुण्याच्या पुरंदर तालुक्यामधील वाल्हा गावामध्ये शरद पवार यांच्याकडून चारा छावण्यांची पाहणी। लोकसभा अधिवेशनामध्ये 48 खासदारांनी 50% पुढे आरक्षणाची मर्यादा कशी नेता येईल यासाठी प्रयत्न केले पाहिजे। आमदार रोहित पवार यांची प्रतिक्रिया। नितीन गडकरींना सलग तिसऱ्यांदा मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये स्थान। गडकरींनी आज केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाचा पदभार स्वीकारला। मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये अरविंद सावंत यांचा विजय। मुंबादेवीमध्ये ओट जिहाद झाल्याच्या किरीट सोमय्या यांचा आरोप। मनोज जरांगेंची प्रकृती खालावली। रात्री जरांगेंनी घेतले उपचार। जरांगे यांची शुगर आणि BP डाऊन असल्याची माहिती। आरक्षण वाचवण्यासाठी OBC नेते अंतरपाली सराटीमध्ये करणार उपोषण। जरांगेंच्या आंदोलनस्थळाजवळच लक्ष्मण हाकेही करणार उपोषण। बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांना केंद्रामध्ये राज्यमंत्रीपद। मात्र कार्यकर्त्यांकडून जाधव यांच्या कॅबिनेट मंत्री असा उल्लेख। आमदार आणि कार्यकर्त्यांकडून शेगावमध्ये बॅनरबाजी। ससून रुग्णालयातील ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरणामध्ये अटकेत असलेल्या डॉक्टर अजय तावरे यांचे 5 जिल्ह्यांमध्ये दलाल असल्याचं समोर। ससून रुग्णालयामध्ये चांगले आणि लवकर उपचार मिळण्यासाठी दलालांचा तावरेंशी संपर्क। राज्याच्या शालेय पोषण आहारामध्ये 15 पदार्थांचा समावेश। व्हेज पुलाव, अंडा पुलाव, सोयाबीन पुलाव, त्यासोबतच खिचडी। तज्ज्ञांच्या शिफारसीनुसार विद्यार्थ्यांना यावर्षीपासून 3 कोर्स मिळेल। मुंबई विद्यापीठामध्ये आता वर्षातून 2 वेळा प्रवेश मिळणार। परदेशी विद्यापीठाच्या धर्तीवरती निर्णय। सागरी किनारी मार्गांचा दुसरा बोगदा सोमवारपासून सुरू। पहिल्याच दिवशी उत्तर वाहिनीवरून 15,000 वाहनं धावली। म्हाडाच्या जमिनीवरील बेकायदेशीर होर्डिंग तात्काळ हटवा, अन्यथा ते उखडून टाकू। म्हाडाची संबंधित कंपन्यांना नोटीस।
धरण क्षेत्रामध्ये दमदार पावसाची प्रतीक्षा. मुंबईमधल्या धरणातील पाणीसाठा 6% खाली. पुढचे काही दिवस पाणी जपून वापरावं लागणार. मान्सूनच्या पहिल्या पावसामध्ये ब्रिटिशकालीन खोडशी डॅम झाला ओव्हरफ्लो झालेला डॅम पाहण्यासाठी गर्दी. सोलापुरात मागच्या 8 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. लिमयेवाडी परिसरामध्ये नागरिकांच्या घरामध्ये शिरलं पाणी. बुलढाण्यातील देऊळगाव धुबे या गावाला वादळाचा तडाखा. झोक्यामध्ये झोपलेली 6 महिन्यांची चिमुरडी घरावरील छतासह गेली उडून. चिमुकलीचा मृत्यू. अनेक घरांमधील पत्रे उडून गेले. सई असं मृत्युमुखी पडलेल्या मुलीचं नाव. हिंगोली जिल्ह्यामध्ये काल पहिल्यांदाच वादळी वारे आणि विजांसह जोरदार पाऊस. जिल्ह्यामध्ये सर्वदूर झालेल्या पावसामुळे बळीराजा सुखावला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.